रोड सेफ्टीसाठी जे आहे वेगवेगळ्या कार्यक्रमातून जनजागृती करण्यात येणार आहे आणि आपण सागर इंगोले साहेब आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया की काय काय कार्यक्रम आहेत आणि कशा पद्धतीने जनजागृती करण्यात येणार आहे। तर भेट घेऊया। सर काय म्हणाल, कशा पद्धतीने आपण इथे जे आहे जनजागृती करणार आहात वसई विरार शहरात आणि काय कार्यक्रम आपण आयोजित केलेले आहेत? राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान 2024 हे 15 जानेवारी 2024 ते 14 फेब्रुवारी 2024 पर्यंत राबवण्याचे केंद्र सरकारचे निर्देश आम्हाला प्राप्त झालेले आहेत। त्यानुसार माननीय पोलीस आयुक्त मधुकर पांडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा संपूर्ण महिना आम्ही रस्ता सुरक्षा अभियान वसई विभागामध्ये राबवणार आहोत। तुम्हाला माहिती आहे की भारतामध्ये रस्ता अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे। जवळपास 4.5 लाख ॲक्सिडेंट्स अपघात हे होतात आणि त्यामध्ये जवळपास 1.5 लाख लोक आजपर्यंत मृत्युमुखी पडलेले आहेत। ही मागच्या वर्षीचा डेटा आहे। त्यामुळं लोकांमध्ये रस्त्याच्या म्हणजे वाहतुकी संदर्भाने अवेअरनेस, रस्ता नियमांच्या संदर्भाने अवेअरनेस तयार करणं हे फार गरजेचं आहे। आपण पाहतो की बरेचसे लोक हे टू व्हीलर चालवताना हेल्मेट घालत नाही। कायद्यात तसं नमूद आहे की टू व्हीलर चालवताना हेल्मेट तुम्ही घातलं पाहिजे किंवा फोर व्हीलर चालवताना तुम्ही सीट बेल्टचा वापर केला पाहिजे। म्हणजे कदाचित जर एखाद्या वेळेस अप्रिय घटना घडली किंवा ॲक्सिडेंट झाला तर त्यामध्ये तुम्हाला जीवितहानी होऊ शकणार नाही किंवा तुम्ही त्यात गंभीर त्याच्यात तुम्हाला दुखापत होणार नाही। पण या सर्व गोष्टींचा लोक विचार करत नाही, नियमांकडे दुर्लक्ष करतात, उल्लंघन करतात। त्यामुळं ते स्वतःचा जीव तर धोक्यात घालतात, परंतु समोरच्या व्यक्तीचा किंवा इतरांच्या जीविताशी सुद्धा खेळतात असं आमचं म्हणणं आहे। म्हणून त्यांनी रस्ता वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं यासाठी आम्ही हा पूर्ण महिना त्यांचं प्रबोधन करणार आहे, त्यांच्याकडे जाणार आहोत। जसे जे काही घटक वाहतुकीच्या संदर्भात वसई अंतर्गत येतात, जसे ऑटो चालक आहेत, ट्रॅक्टर टेम्पो चालक आहेत किंवा सामान्य बाईक स्वार आहेत, त्यांच्याकडे आम्ही जाणार आहोत, त्यांना वाहतूक नियमांची माहिती करून देणार आहोत। असे विविध कार्यक्रम आम्ही या संपूर्ण महिन्यात घेणार आहोत आणि त्याची सुरुवात 15 जानेवारी 2024 पासून झालेली आहे। सर काय म्हणाल की लहान मुलं, कॉलेजची स्टुडंट्स असतील किंवा यंग जी लोक आहेत असतील या शहरातील, यांच्यापर्यंत पोहोचण्याचं आणि याच्यात जनजागृती करण्याचं कशा पद्धतीने तुम्ही करणार आहात? काय कार्यक्रम तुम्ही असं ठेवलेला आहे का? फोकस आमचा तरुण व्यक्तींवर जास्त राहील, कारण की या ॲक्सिडेंटच्या प्रमाणामध्ये सर्वात जास्त फॅटॅलिटी जी आहे ती तरुणांमध्ये आहे आणि त्याचा चांगला म्हणजे प्लॅटफॉर्म जर आपल्याला मिळवायचा असेल तर शाळेच्या माध्यमातून लहान मुलांना वाहतूक नियमांबद्दल धडे देणं, छोट्या छोट्या गोष्टी त्यांना समजून सांगणं, या सर्व गोष्टीसाठी आम्ही प्रत्येक जवळपास 3-4 शाळांमध्ये या पूर्ण महिन्यामध्ये जाणार आहोत। त्यांना जाऊन तिथे छोट्या छोट्या गोष्टी नियमाबद्दल सांगणार आहोत। त्यांनी कशी वाहन चालवायला पाहिजे किंवा कुठल्या वयात त्यांनी टू व्हीलर चालवायला पाहिजे, ह्या सर्व गोष्टी त्यांना आम्ही शिकवणार आहोत। तसंच कॉलेजमधल्या तरुणांना पथनाट्याद्वारे आपण तोच एक संदेश देणार आहोत। पथनाट्याचा सुद्धा आपण प्रत्येक या वसई विभागामध्ये पथनाट्याचं सुद्धा आयोजन आम्ही या संपूर्ण महिन्यात करणार आहोत आणि लहान मुलांना वाहतुकीच्या नियमांबद्दल त्यांच्या मनात किती उत्सुकता आहे किंवा किती नियम त्यांना माहीत आहे किंवा चित्र स्वरूपात ते आम्हाला कशा प्रकारचे एक्सप्रेस करतात, तर त्यांच्यासाठी आपण चित्रकलेची स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि त्यामध्ये जे कोणी चांगलं चित्र काढेल त्यांना माननीय CP साहेबांच्या हस्ते जो क्लोजिंग सेरेमनी आपला 14 फेब्रुवारीला होईल त्या ठिकाणी त्यांना आम्ही आमंत्रित करून त्यांना बक्षीससुद्धा देणार आहोत। तर ओव्हरऑल सगळ्या गोष्टीचा विचार करून आणि प्रत्येक वसईकरांपर्यंत हा रस्ता सुरक्षा अभियान पोहोचावा अशी आमची इच्छा आहे। तुम्हाला माहिती आहे की सध्या हिट अँड रनचा एक मुद्दा गाजतोय, म्हणजे कायद्याबद्दल असलेलं अज्ञान लोकांमध्ये जास्त असल्यामुळं त्या नवीन अमेंडमेंटबद्दल फार रोष लोकांमध्ये आहे। त्या कायद्याबद्दलचं त्यांना माहिती देण्याचं काम आम्ही या संपूर्ण महिन्यात करणार आहोत। ट्रक टेम्पो चालकांची आपण बैठक घेणार आहोत। येणारी म्हणजे तो कायदा आहे किंवा अमेंडमेंट आहे, ते कॉम्पेन्सेशन फाईन आहे, त्या कॉम्पेन्सेशन फाईन तुम्हाला त्वरित द्यावं लागणार नाही, ते तुमच्या ट्रायलवर नंतर कोर्टाच्या आदेशाने तुम्हाला द्यावं लागेल। कारण की लोकांच्या मनात गैरसमज आहे की अपघात झाल्यानंतर लगेच ड्रायव्हरकडनं 7 लाख रुपये वगैरे घेण्याची असं त्यांचे एक रूमर पसरलेलं,
त्या सगळ्या अफवा आहेत आणि त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवू नये म्हणून त्यांचं प्रबोधनसुद्धा आम्ही या संपूर्ण महिन्यामध्ये करणार आहोत. तसंच बरेचसे चालक हे आपल्या आरोग्यावर दुर्लक्ष करतात, डोळ्यांची तपासणी करत नाही किंवा त्यांचा ECG BP या सगळ्या गोष्टी मेडिकल टेस्ट करत नाही. तर आम्ही असं या महिन्यात असा विचार केलेला आहे की जे काही स्वयंसेवी संस्था आहेत ज्या समोर येऊन आम्हाला बोलून भेटल्यात आणि यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेण्याचं त्यांनी आश्वासन केलेलं आहे, तशा डॉक्टर्स असोसिएशनसोबत आम्ही बोललो आहे. तर ट्रक टेम्पो आणि आपले जे ऑटो चालक आहेत त्यांच्या हेल्थ चेकअप आणि त्यांच्या डोळ्यांची तपासणीसुद्धा आम्ही याच्यात करणार आहोत. तसेच आमचे वाहतूक अंमलदार अधिकारी आहेत त्यांचंसुद्धा आम्ही मेडिकल चेकअप एक कॅम्प या महिन्यामध्ये आपण घेणार आहोत. असे विविध कार्यक्रम आहेत आणि हा संपूर्ण कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचावा अशीच आमची तुमच्या माध्यमातून इच्छा आहे. काही अशी तुमच्याकडे उदाहरणं असतील किंवा वसई शहरात आपण कार्यरत आहात, तर असं काय तुमच्याकडे अशा काही केसेस आले आहेत की ज्यामधून खरोखर या गोष्टी घडायला नको, जसे की घरातून जे मुलं आहेत शाळकरी किंवा त्यांचं वय झालेलं नसतं किंवा या पद्धतीचे केसेस येतात की गाडी घेऊन गेल्या तरी ते पकडल्यात किंवा त्याच्यानंतर ते थोडंसं कठीण होतं, त्याच्यात तुमचं त्याच्याबद्दल अनुभव काय? मायनर जे आहेत त्यांनी त्यांचा वाहन चालवणे कायद्याने अलाव केलेलं नाही किंवा ते कायद्याला धरून नाही, म्हणून पालकांनी सुद्धा हा विचार करायला पाहिजे की आपली जी लहान मुलं आहेत त्यांच्या हातात वाहन देऊ नये. वयवर्ष 18 नंतर त्यांना ज्यावेळेस ते लायसन्स घेण्यासाठी पात्र ठरतील त्यावेळेस लर्निंग लायसन्स जरी मिळाला आहे तरी लायसन होल्डर हा त्याच्या पाठीमागे बसून त्याला गाईड करण्यासाठी बसणं असं कायद्याने अभिप्रेत आहे. जे लर्निंग लायसन्स काढलं म्हणजे काही तुम्ही स्वतः एकटे होऊन गाडी चालवू शकत नाही. ते लायसन ज्याच्याकडे आहे त्यांनी त्याला गाईड करण्यासाठी पाठीमागे बसणं गरजेचं आहे, हे कायद्यात नमूद आहे. आणि लहान मुलांनी विशेषतः तरुणांनी वेग मर्यादाचं उल्लंघन करू नये, कारण की अति वेगात गाडी चालवणे म्हणजे स्वतःच्या जीवाला तर धोका ते निर्माण करतच आहे, पण इतरांच्या जीविताशी सुद्धा तेवढीच ते खेळत असल्याचं निदर्शनास येतं. म्हणून त्यांनी अति वेगाने गाडी चालवू नये, हेल्मेट गाडी चालवताना हेल्मेटचा वापर करावा. या सर्व गोष्टी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत जाव्या. आणि तरुणांना मी आवाहन करतो की ज्या वयात तुम्ही चांगले काम करणं आवश्यक आहे तसं बेकायदेशीर कृत्य करून म्हणजे भरधाव वेगात गाडी चालवून किंवा ट्रिपल सीट, सिग्नल जम्पिंग किंवा ओव्हर स्पीडिंग या सगळ्या गोष्टी कायद्याच्या विरोधात आहेत. तुम्ही कायदा पाळला तर तुमच्या जीवित सुरक्षित आहे आणि इतरांचं जीवित सुरक्षित आहे. तर हे होते आपल्यासोबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सागर इंगोले साहेब. जे मेसेज दिलेला आहे असं आहे की देशभरात किंवा कुठेही असं बघितलं जातं की जे आहे आपल्या चुकीने जे कार्य केलं जातं त्याच्यावरच यांचं नियंत्रण ठेवण्याचं काम असतं आणि ती चूक होऊ नये किंवा अपघात होऊ नये यावर ते जास्तीत जास्त लक्ष त्यांचं असतं. परंतु लोकांनीही सहकार्य करायला पाहिजे. लोकांनीही पोलीस अधिकारी असतील, पोलीस कर्मचारी असतील, त्यांचं जे सहभाग असतं समाजामध्ये त्याला सपोर्ट केलं पाहिजे. साठी अशाच लोकहितांच्या महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा.